विधिमंडळ परिसरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल झालेले आहेत। आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे आणि त्यापूर्वी आपण पाहतो अजित पवार यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्यासोबत मंत्री दीपक केसरकर आणि इतरही काही आमदार तसेच मंत्री उपस्थित आहेत। विधान भवन परिसरामध्ये आता अजित पवार हे दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात दुपारी 2 वाजता राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे आणि त्यापूर्वी आपण पाहतोय शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून अजितदादा हे विधान भवनामध्ये प्रवेश करत आहेत। त्याच्यासोबत मंत्री दीपक केसरकर आहेत। त्यामुळे आजच्या अंतरिम अर्थसंकल्पातून राज्याला नेमकं काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। 2024-25 या वर्षासाठी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातोय। अजित पवार आज अर्थसंकल्प हे सादर करणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करतील। त्यापूर्वी आपण पाहतोय शिवरायांना अभिवादन करून अजितदादा विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या अजितदादा यांचं आगमन झालेलं आहे। त्यामुळे आज राज्यातील नागरिकांना या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत। अधिकची माहिती आपल्याला रुपाली बडवे देत आहेत। रुपाली, अजितदादा आलेले आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे आता नुकतेच ते विधिमंडळामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी विधिमंडळामध्ये येतात त्यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला खरं तर अभिवादन केलेलं आहे। तेव्हा त्यांच्यासोबत सगळेच मंत्रिमंडळातील त्यांचे महत्त्वाचे जे नेते आहेत, राष्ट्रवादीचे सगळे जे आमदार आहेत ते देखील उपस्थित होते आणि त्या सगळ्यांनीच शिवाजी महाराज यांच्या नावाच्या खरं तर त्यांनी घोषणा सुद्धा दिलेल्या आहेत। खरं तर आता जवळपास 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला असं सुद्धा म्हटलं जात आहे। हा जो अर्थसंकल्प आहे तो अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे, कारण की यंदा निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे। मात्र या अर्थसंकल्पातून आता राज्याला नेमकं काय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। काही प्रमुख विषयांच्या आणि प्रमुख मुद्द्यांवरती खरं तर हे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने हे अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे नेमकं राज्याच्या पदरामध्ये काय पडतं हे महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी आणि महिला वर्गांसाठी, तरुणांसाठी कोणत्याच नवीन तरतुदी किंवा कोणतं बजेट खरं तर हे सरकार सादर करतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आता काहीच वेळामध्ये आपण पाहू की खरं तर राज्याचा जे अंतरिम अर्थसंकल्प आहे ते आता अजित पवार हे सादर करतील। रुपाली, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर अजित पवार हे दाखल झालेले आहेत विधान भवन परिसरामध्ये। निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं असं हे बजेट असणार आहे। सध्या अजित पवार विधान भवन परिसरात दाखल झाल्याची माहिती आहे आणि त्यापूर्वी त्यांनी शिवरायांचं त्यांना अभिवादन केलेलं आहे। अजित पवार यांच्यासोबत इतरही काही मंत्री आपल्याला पाहायला मिळतात। दुपारी 2 वाजता राज्याचं बजेट, अंतरिम बजेट हे सादर केलं जाणार आहे आणि त्यामुळे शेतकरी, तरुण, महिला या वर्गाला नेमकं काय मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि या अनुषंगाने खरं तर आजचं बजेट हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि या संदर्भातल्या राजकीय प्रतिक्रिया देखील उमटतात। थोड्याच वेळात राज्याचा अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे।